फिजिक्स धडा दुसरा किरणोत्सारिता। किरणोत्सार म्हणजे जड मूलद्रव्यांच्या केंद्रकातून अतिशय भेदक परंतु अदृश्य किरणे उत्स्फूर्तपणे बाहेर पडण्याच्या गुणधर्माला किरणोत्सार म्हणतात। किरणोत्सारी मूलद्रव्याची काही उदाहरणे युरेनियम, थोरियम व रेडियम। किरणोत्सारी मूलद्रव्याची अणुकेंद्रके ही अस्थिर असतात। शास्त्रज्ञाचे योगदान 1828 जॉन बर्जेलियसने थोरियम या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध लावला। पुढे मेरी क्युरी व पेरी क्युरीने रेडियम व पोलोनियमचा शोध लावला। मेरी क्युरी हे नोबेल मिळवणारी पहिली महिला आहे। मेरी क्युरी, पेरी क्युरी व हेनरी बेकवेरेल यांना किरणोत्सारितेबद्दल भौतिक शास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले। किरणोत्सारिता हे नाव मेरी क्युरीने दिले आहे। अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी किरणोत्साराचा अर्धा आयुष्यकाल याचे संशोधन केले। अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी 1908 रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळाले। किरणोत्सारिता याचे एकक। किरणोत्सारितेचे प्रमाण मोजण्याचे एकक बेकवेरेल हे आहे। किरणोत्सारी प्राण्यांचे जैविक अवशोषण झाल्यास ते मोजण्यासाठी रेम किंवा सिवर्ट हे एकक वापरतात। कोणत्याही किरणोत्सारी मूलद्रव्याद्वारे 3 प्रकारचे उत्सर्जन होऊ शकते। नंबर 1 अल्फा कण। अल्फा कण याचा प्रभार अल्फा कण धनप्रभारित असतात। अल्फा कण याचे वस्तुमान 6.64 गुणिले 10⁻27 kg असते। अल्फा कण हे हेलियम इतके असते। अल्फा कणांचा वेग प्रकाशाच्या वेगाच्या 10% असतो। अल्फा कणांची भेदनशक्ती अत्यंत कमी असते। ते फक्त अतिशय पातळ कागदातून किंवा पातळ पत्र्यातून आरपार जाऊ शकते, ते म्हणजे अल्फा कण। अल्फा कण हे किरण विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात। अल्फा कण आयनन शक्ती खूप जास्त असते, म्हणजे गॅमा किरणाच्या 10,000 पट जास्त अल्फा कणांचे आयनन शक्ती असते। एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून अल्फा कणांचे उत्सर्जन झाल्यास नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये अणुअंक 2 ने आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो। कुठल्याही किरणोत्सारी पदार्थातून बाहेर पडणाऱ्या सर्व अल्फा किरणांचा वेग एकसारखाच असतो। नंबर 2 बीटा कण। बीटा कण यावर ऋण प्रभार असतो। बीटा कण वस्तुमान 9.1 गुणिले 10⁻31 kg असते। बीटा कण इलेक्ट्रॉन एवढेच असते। बीटा कण प्रभार मूल्य -1.6 गुणिले 10⁻19 C असते। बीटा कण इलेक्ट्रॉन एवढाच असतो। बीटा कणांची भेदन क्षमता अल्फा किरणांपेक्षा खूप जास्त असते, पण गॅमा किरणांपेक्षा बीटा कणांची भेदन क्षमता कमी असते। 1 सेंटीमीटर जाडीच्या पत्र्याला भेदू शकते एवढे। बीटा कण आयनन शक्ती अल्फा कणांपेक्षा कमी पण गॅमा कणांपेक्षा अधिक बीटा कणांची आयनन शक्ती असते। बीटा कण हे विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलतात। बीटा कण वेग प्रकाशाच्या वेगाच्या 99% असतो। बीटा कण एखाद्या किरणोत्सारी मूलद्रव्यातून बीटा कणाचे निर्गमन झाल्यास त्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमानांक बदलत नाही, मात्र अणुअंक 1 ने वाढतो। बीटा प्लस व बीटा मायनस उत्सर्जनात जरी प्रोटॉन व न्यूट्रॉनची संख्या बदलत असली तरी त्याची एकूण संख्या ही समान राहते, म्हणजे अणुवस्तुमानांक समान राहतो। झिंक सल्फाइडवर बीटा कण पडल्यास ते प्रतिदीप्ती तयार करतात। तिसरे गॅमा कण। गॅमा किरण म्हणजे अतिशय सूक्ष्म तरंगलांबी असणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगाचा प्रकार होय। गॅमा कण याचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो, 3 गुणिले 10⁸ मिनिट/सेकंद। गॅमा कण भेदन क्षमता अल्फा व बीटापेक्षा अधिक असते। 15 सेंटीमीटर जाडीचे शिसे व 25 सेंटीमीटर जाडीचा लोह धातूचा पत्रा भेदू शकते, एवढे गॅमा किरणाचे भेदन क्षमता असते। गॅमा
ही किरणे उदासीन असतात. धन किंवा ऋण असा कुठल्याही प्रभार नसतो. गॅमा किरण वस्तुमान शून्य असते. गॅमा कण हे विद्युत व चुंबकीय क्षेत्रात दिशा बदलत नाहीत. गॅमा कण याचे आयनन शक्ती अतिशय कमी असते अल्फा व बीटापेक्षा. गॅमा कण यात कोबाल्टचा उपयोग साधारणपणे गॅमा किरणे उत्सर्जित करण्यासाठी करतात. भाजीपाला किंवा फळे टिकावीत म्हणून त्यावर गॅमा किरणांचा मारा करतात. केंद्रकीय विघटन. केंद्रकीय विघटन यात जास्त वस्तुमान असलेली मूलद्रव्य ही लहान स्थिर अणूमध्ये विभागली जातात. त्यालाच केंद्रकीय विघटन म्हणतात. केंद्रकीय विघटन हे तत्व अणुभट्टीत अणुबॉम्ब विद्युतधारा तयार करण्यासाठी वापरतात. केंद्रकीय सम्मीलन. हलक्या दोन मूलद्रव्यांच्या संयोगातून जड मूलद्रव्य तयार होण्याच्या प्रक्रियेस केंद्रकीय सम्मीलन म्हणतात. केंद्रकीय सम्मीलन उदाहरणार्थ सूर्यामध्ये केंद्रकीय सम्मीलनच घडून येते हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी. अर्धायुष्यकाळ. अर्धायुष्यकाळ हे किरणोत्सारी पदार्थाच्या अणूंची संख्या 50% होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीला त्या पदार्थाचा अर्धायुष्यकाल म्हणतात. कार्बनचे वैमापन म्हणजे कार्बन 14 व कार्बन 12 यांच्या सापेक्ष प्रमाणाचा वापर करून भूतकाळातील वनस्पती व प्राण्यांचे वयोमान ठरवणे होय. ऑक्सिजन 16 अनंतकाळ, कार्बन 14 5730 वर्ष, युरेनियम 235 71.3 कोटी वर्ष, युरेनियम 238 446 कोटी वर्ष. कार्बन 14 पद्धती. कार्बन 14 पद्धती ही पद्धत FW लिबी यांनी 1949 साली शोधली व 1960 पूर्ण केली. या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्यात आले. कार्बन 14 या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाची मृत पाण्याच्या किरणोत्सर्जनाशी तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येते. इंडियाज ऑटोमॅटिक एनर्जी प्रोग्रॅम. भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम स्वातंत्र्यानंतर लगेचच सुरू करण्यात आला. त्याचे नेतृत्व डॉक्टर होमी भाभा यांनी केले. भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम या कार्यक्रमाचे यश म्हणजे पहिली अणुभट्टी अप्सरा ही 4 ऑगस्ट 1956 रोजी ट्रॉम्बे मुंबई इथून कार्यान्वित झाली. यात इनरिच्ड युरेनियम इंधन म्हणून व पाणी मध्यस्थ म्हणून वापरले गेले. भारताचे संशोधात्मक रिॲक्टर झर्लिना, पूर्णिमा, ध्रुव व कामिनी. कामिनी हा भारताचा पहिला संशोधन रिॲक्टर आहे. 1997 मध्ये तो कार्यान्वित झाला. तो U-233 या इंधनावर चालतो. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची उद्दिष्टे: नंबर 1. देशासाठी विश्वासार्ह व आर्थिक प्रगतीसाठी ऊर्जा स्रोत पुरवणे. 2. अणुतंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रात स्वावलंबन प्राप्त करणे. अणुइंधन. अणुइंधन ज्याच्यापासून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अणुऊर्जा मिळते असे किरणोत्सारी मूलद्रव्य होय. अणुइंधन यात युरेनियम अणुअंक 92 निसर्गतः आढळणारे शेवटचे 92 हे मूलद्रव्य आहे. अणुइंधन यात पहिले U-238 हा सर्वाधिक आढळतो व सर्वात स्थिर समस्थानिक आहे. अणुइंधन यात हा सर्वाधिक जड नैसर्गिक अणू असून त्याचे निसर्गात अनेक समस्थानिके आढळतात. U-233, U-234, U-235, U-238. युरेनियम कोणते सर्वाधिक आढळते? U-238 99.3%, U-235 0.7%, तर U-234 0.005% आढळते. समृद्ध युरेनियममध्ये युरेनियम 235 सर्वाधिक आढळते. याचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवलेले असते. युरेनियम याचे साठे झारखंड राज्यात जास्त आहे.
प्लुटोनियम हे मानवनिर्मित अणुइंधन आहे. U-239 मधून बीटा किरणांचे उत्सर्जन होताच Pu-239 तयार होते. थोरियमचा अणुअंक 90. थोरियम हा निसर्गतः थोरियम-232 स्वरूपात आढळतो. थोरियमचे साठे नंबर 1 भारत 21%, 2 ऑस्ट्रेलिया 18.9%, 3 अमेरिका 12.8%. थोरियम जगातील सर्वाधिक थोरियमचे साठे भारतात आढळतात. थोरियम मोनाझॉइट मातीतून मिळतो. थोरियमचे भारतातील प्रमाण नंबर 1 आंध्र प्रदेश 30.5%, थोरियमचे भारतातील प्रमाण नंबर 2 तामिळनाडू 20.5%, नंबर 3 ओडिशा 19.8%, तर नंबर 4 केरळ 15.8%. तर थोरियमचे सर्वाधिक साठे भारतातील नंबर 1 आंध्र प्रदेश. अणुभट्टी अणुऊर्जेच्या वापराचे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजे अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात. अणुभट्टी प्रमुख कार्य 1 विघटन नियंत्रणात ठेवणे, 2 विघटन प्रेरित करणे व निरंतर चालवणे. अणुभट्टी याचे उदाहरण मंद गतीच्या न्यूट्रॉन्सचा मारा केल्यास असता U-235 ह्या आयसोटॉप्सच्या केंद्रकाचे विघटन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 या वेगळ्या मूलद्रव्याची केंद्रके व 2-3 न्यूट्रॉन निर्माण होतात. या न्यूट्रॉनची गती कमी केल्यावर ते आणखी U-235 विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते. यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजे अणुऊर्जा मुक्त होते. संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. अणुभट्टीत शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टीचा वापर करतात. 1 संचलक किंवा मंदक. न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्राफाइट किंवा जड पाणी किंवा साधे पाणी H2O याचा मंदक म्हणून वापर करतात. नंबर 2 नियंत्रक. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्याची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम यांच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात. या कांड्या निरंतर शृंखला अभिक्रिया थांबवू शकतात, वेग कमी करू शकतात किंवा वेग वाढवू शकतात. 3 शीतक. शीतक म्हणजे अणुभट्टीत जी प्रचंड उष्णता निर्माण झालेली असते ती शोषण्याचे कार्य हे शीतकाचे आहे. शीतलक म्हणून पाणी, हेलियम, कार्बन डायऑक्साईड द्रव्य, सोडियम यांचा वापर करतात. भारतात 8 ठिकाणाच्या अणुवीजनिर्मिती केंद्रात एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. जगात 450 अणुभट्ट्या कार्यरत आहेत. भारतातील अणुऊर्जा प्रकल्प त्यातील पाहूया. गुजरातमध्ये काकरापारा अणुऊर्जा प्रकल्प, महाराष्ट्रात तारापूर जैतापूर नियोजित अणुऊर्जा प्रकल्प, महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा प्रकल्प नंबर 1 तारापूर, नंबर 2 जैतापूर नियोजित प्रकल्प आहे. राजस्थानमध्ये रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्प, तामिळनाडूमध्ये कल्पकम कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आहे. कर्नाटकमध्ये कैगा अणुऊर्जा प्रकल्प, उत्तर प्रदेशमध्ये नरोरा अणुऊर्जा प्रकल्प. तर तामिळनाडूमध्ये पहिले अणुऊर्जा प्रकल्प कल्पकम, दुसरे कुंडनकुलम. अणुभट्टीत युरेनियम या इंधनाचा वापर करून केंद्रकीय विघटन अभिक्रियेतून ऊर्जा मुक्त होते. यात युरेनियम 235 या जड मूलद्रव्यांवर मंद गतीच्या न्यूट्रॉनचा मारा केल्यास असता विघटन होऊन क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 ही मूलद्रव्य व 2 ते 3 न्यूट्रॉन्स मुक्त होतात. इतर माहिती. रुदरफोर्डला न्यूक्लिअर सायन्सचा जनक म्हणतात. आइन्स्टाईनने E मिळून mc² हे ऊर्जेचे गणित जगाला दिले. 16 जुलै 1945 रोजी अमेरिकेत पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली. पुढे 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8:15 लिटल बॉय या नावाने जपानमधील
हिरोशिमा जहाज शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला व 9 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 11:02 फॅट मॅन नावाने नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला. रेडिओ ॲक्टिव्ह डेटिंग किरणोत्सारी समस्थानिकेचा वापर करून वस्तूचे वय निश्चित करण्याच्या तंत्रास रेडिओ ॲक्टिव्ह डेटिंग तंत्र म्हणतात. कार्बन डेटिंग म्हणजे विशेष करून सजीवांचे व सेंद्रिय पदार्थांचे वय निश्चितीसाठी कार्बन 14 किरणोत्सारी कार्बनचा वापर करतात. तर खडकाच्या वयोमानासाठी युरेनियम लीड डेटिंग, पोटॅशियम आर्गॉन डेटिंग वापरतात. 1 किलोग्रॅम युरेनियमच्या विघटनातून 8.2 × 1013 जूल ऊर्जा निर्माण होते.